नमस्कार मंडळी, मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहतात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही. मंडळी, आज सोमवार आहे. सकाळपासून ज्योतिष बघायला माणसं येत आहेत, त्यामुळे काही करायला वेळच मिळालेला नाही. आत्ता वाजलेला आहे दुपारचा 1:30 आणि मी बाळूला गाडी घेऊन बोलावलंय. आता इकडे एक शाकाहारी राजस्थानी धाबा आहे, तिथे जाऊन बघतो जेवायला काय मिळतंय का. तेव्हा चला माझ्याबरोबर. आम्ही इथे एका शुद्ध शाकाहारी राजस्थानी धाब्यामध्ये आलेलो आहोत जेवायला. हा बघा, शुद्ध शाकाहारी आहे. यांचं रेट कार्ड आहे. आम्ही शेव टमाटर आणि दाल फ्राय असं मागवलंय आणि बटर चपाती. बघूया आता. हा शेव टमाटर आहे आणि हे दाल फ्राय आहे. हे घे, याच्यात घे. 2 आहेत. हा शेव टमाटर आहे. बस आणि ही दाल फ्राय. आणि हे इथे कांदा, तळलेली मिरची, लिंबू वगैरे दिलेलं आहे. आता रोटी आली की चव घेऊन बघूया. हे बटर रोटी सांगितलेले आहेत, हे आलेले आहेत. एक पापडला एक. हे आमचे चक्रधर बाळू मुननकर चव घेऊन सांगतायत. पहिल्यांदा शेव टमाटर. कशी आहे? तिखट आहे का काय आहे? नाही, नॉर्मल आहे. हां, बरी आहे. आता दाल फ्राय. आहे नॉर्मल. ठीक आहे. तेव्हा आता आपणही जेवूया. आमच्या घरापासून एक 5-6 किलोमीटरवरती आहे गोव्याकडे जाताना हा धाबा. हा स्पेशली ट्रक ड्रायव्हर्ससाठी बनलेला आहे. हे बघा, इथे ट्रक पार्क केलेले आहेत. ड्रायव्हर लोक आतमध्ये जेवतायत. इथे एक मंगल कार्यालय बनवलेलं आहे त्यांनीच. हे बघा, इथे ट्रक पार्क केलेले आहेत. मागे त्यांच्यासाठी टॉयलेट आहे, आंघोळीची सोय आहे. हे बघा, आमचंही जेवण ट्रक ड्रायव्हर सारखंच झालंय. दाल फ्राय, शेव टमाटर, चपाती, राईस आणि शेवटी लस्सी. मस्त मजा आली. चला, गाडी तयार आहे. आपण आता घरी जाऊया. जेवून घराकडे आलोय. हे बघा, वातावरण कसं कुंद झालेलं आहे. सूर्य नाही आहे, हे सगळे ढग आलेले आहेत. पाऊस येतो की काय? ते फेंगल वादळामुळे 4 तारखेपासून पाऊस येणार म्हणून सांगितलं होतं, पण आज 2 तारीख आहे. 2 दिवस आधीच दरवाजावरती आलेला दिसतोय. असो, हे बघा, आमच्या स्वागताला तुळशीपाशी मनी येऊन उभी राहिली. साधा चाफा लावला होता, जगलाय. जीव धरलं नव्हतं. 2 वर्ष ते दांडूक तसंच होतं. आता मात्र त्याला पानं बिनं आलेली दिसतायत. लांज्याला फणसाची नर्सरी आहे देसायांची. तिकडून हे फणसाचं कलम आणलं होतं. हे बघा, आता एकदा बकरी खाल्लं
तेव्हापासून ते वाढतच नाही. त्याला किती खत बीत घातलं तरी हे आहे तेवढंच आहे. बघा, त्याच बरोबरीने हे कलम लावलं होतं. हे बघा, त्याच्याच बरोबरीने हे कलम होतं. हे चांगलं वाढलंय, त्याच्या दुप्पट वाढलंय. हे बघा, हे उंचावर असल्या कारणामुळे इथे आमचा एक माड होता. घराला धोका नको म्हणून तो माड आम्ही तोडला आणि तिथे आग घालून खाली हे फणसाचं कलम लावलेलं आहे. 3 वर्षात येणार म्हणून सांगितलंय. 3 नाही 6 वर्षात आलं तरी पुरे. असो, तेव्हा जेवण झालेलं आहे. घराकडे आलेलो आहोत. हे बघा, ही मानी आलेली आहे. ही वाट बघते काहीतरी मिळेल म्हणून, पण आता काही नाही तिच्यासाठी. मी आता झोपणार आहे. 4:30 वाजताना मला अणसूरपालला जायचं आहे. तेव्हा आता 4:30ला भेटू. वेंगुर्ल्याला निघालोय. हा आमच्या घरापासून वेंगुर्ल्याला जाणारा रस्ता आम्हाला खूप आवडतो, कारण हा दोन्ही बाजूनी हिरवागार आहे. आत्ता एवढ्या सकाळपासून सूर्याने दर्शन दिलेलं आहे. समजला मग. हे बघा, दोन्ही बाजूनी हिरवगार आहे. आठवण येईन तैसं वैभ्या रस्त्यावर उभं राहू हे बघा, त्या गटाराकडे जरा आत घाल तैसं. हिरव्या गुहेतून आपण जातोय असं त्या वाटतंय. मुळावर घाल ना मस्त. हिरव्या गुहेतून जातोय असं वाटतंय. हे आमचे ड्रायव्हर आपल्या सौभाग्यवतीजवळ प्रेमसंवाद करताना. हे बघा, ही अणसूरची नदी. इकडून आम्ही चाललोय आता पुढे. अजूनही याला पाणी आहे या नदीला. आता कुठे? लेफ्टला. हे बघा, देव झेंडोबा स्वागत करतायत. मंडळी, मी आलो आहे अणसूरपाल इथल्या देऊळवाडी या भागामध्ये. हे बघा, चांगली वस्ती आहे. हे बघा, इथे खाली व्यवस्थित वस्ती आहे. ह्या बाजूला देखील घरं आहेत आणि हा चांगला रस्ता आहे. या ठिकाणी डांबरी रोड आहे गाडीचा. आता तुम्हाला सांगतो मी इथे का आलोय. आमच्या एका क्लायंटला इथे प्रॉपर्टी घ्यायची. ती प्रॉपर्टी त्याला लाभेल का नाही हे बघण्यासाठी मी इथे आलेलो आहे. चला, इथे आपण आलेलो आहोत. हे यांचं देवस्थान आहे. देवाची खोली आहे. हा, तेच देऊळ बांधलंय. पूर्वीचा वस आहे का? हा. हे इकडे कोणाची आहेत घरं? अच्छा, देवळी समाज पूर्ण. हे सगळा देवळी समाज. अच्छा, हे का? इकडे होतं. हा, ते आता म्हणाले जागा कमी पडते ना. हा. त्याच्यामुळे म्हणाले. मग तुमचं हे, तुम्हाला कुठल्या याच्यात इंटरेस्ट आहे? आपण ज्याच्यासाठी आलोय ते काय? हेच. अच्छा, हे ते घर आहे. तरी किती वर्ष जुनं आहे? खूप वर्ष झाली. अच्छा. सगळ्यात पहिलं आमचंच होतं. हा हा. तुम्ही पण बाहेर निघले. तुम्ही पण केरकरच का? नाही, आम्ही पालकर. पालकर. हा, त्या घरातून ते सगळे. अच्छा. ते पण आमचंच. ते त्या भावाला दिलं. हा हा, ठीक आहे, ठीक आहे.
अणसूरमधलं हे देवी खाजणा देवी मंदिर. एवढं उंच चढून जायचंय म्हणून मी काही वरती जात नाहीये. इथूनच तुम्हाला देवीला नमस्कार. खाजणा देवी माते की जय. मंडळी, अखेर आपण आलो आहोत घरी आणि वाजले आहेत 8 रात्रीचे. हा व्हिडिओ मी इथेच थांबवतोय. तुम्ही आवडला तर लाईक करा, शेअर करा मित्रपरिवारात, आणि हो, आपलं चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासमोर पुन्हा हजर होईन. तोपर्यंत धन्यवाद.